नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे. मी रामेश्वर बद्दर बोलतो. भातंगडी येथे आमदार रमेश कराड यांची जाहीर अपार सभा झाली. यावेळा महादेव साळुंकेसह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळा काय शब्द दिला आमदार रमेश कराड यांनी ऐका. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. मी आपले सर्वांचे मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो. कारण की ज्या महासत्तेच्या विरोधामध्ये मी गेले 20 वर्ष संघर्ष करतोय आणि त्या संघर्षाला ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली, ज्यांनी ज्यांनी माझ्याबरोबर भावासारखं माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं, त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, माझ्या कार्यकर्त्यांचे अंतःकरणापासून मी आभार आणि ऋण व्यक्त करतो की त्यांनी केलेल्या कष्टामुळं, त्यांनी केलेल्या संघर्षामुळं आणि त्यांनी दिलेल्या साथीमुळं बळवंत भाऊ हा अशक्य वाटणारा विजय, जी गोष्ट कधी कुणाला स्वप्नात वाटत नव्हती, ती आपण सत्यात उतरवण्याचं काम या बहादर माझ्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांनी केलं आणि त्यांना साथ माझ्या सर्वसामान्य 18 पगड जाती धर्मातील जनतेने दिल्यामुळं ह्या महासत्तेचा आपण पराभव करू शकलो. तुम्हाला माहिती आहे की मी गेले 15-20 वर्ष झालं 2003 साली बळवंत भाऊ मी गोपीनाथरावजी लोकनेते मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. का प्रवेश केला असेल तर मी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांमध्ये एक बघितलं की 18 पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा, जो विकासापासून वंचित असलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारा नेता म्हणून या देशामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं नाव घेतलं जातं. आणि त्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी ज्या रस्त्याने मला चालायचं शिकवलं त्या रस्त्याने चालण्याचं काम मी आजपर्यंतही करतोय. मी कधीही बळवंत भाऊ अडल्या नडल्याला मदत करणं हेच आपलं कर्तव्य म्हणून मी आजपर्यंत करतोय. माझ्या शेतकऱ्यांना, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, बळवंत भाऊंनी सांगितलं माझे वडील स्वतः शेती करतात, शेतकऱ्यांची काय दुःख आहेत, काय वेदना आहेत, काय अडचणी आहेत, या सगळ्यांची जाणीव मला जवळून असल्यामुळं माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी चांगले दिवस आले पाहिजेत, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांना कुठेतरी अडीअडचणीतून बाहेर काढलं पाहिजे म्हणून मी माझं राजकारण करतोय. मी राजकारणापेक्षा समाजकारण करतोय. आज माझ्या अगोदरच्या प्रास्ताविकामध्ये आमच्या व्यंकटरावजी जठार सरांनी सांगितलं, चेअरमननी, की मी तुमच्या गावामध्ये काय दिलं. मी तुमच्या गावामध्ये काहीच देऊ शकलो नाही. तुम्ही जेवढं प्रेम मला दिलंय त्याच्यातून उतराय मी जिंदगीर आयुष्यभर जरी माझं आयुष्य खर्ची घातलं तरी मी त्याच्यातून उतराय होऊ शकत नाही. एवढं प्रेम आणि आशीर्वाद मला या भातंगडीने मला दिलेला आहे. आज भातंगडीमध्ये सभा घेण्याचं कारण काय बळवंत भाऊ? हे गाव मुळामध्ये तुम्ही जसं मला सर्वपक्षीय, पण सगळ्यात महत्त्वाचं हे गाव संघ विचाराचं गाव आहे. आणि आजपर्यंत मी या गावात कधी आलो नाही आलो, पण या गावाने कधी माझ्यावरचं आशीर्वाद आणि प्रेम कमी केलं नाही. सदैव भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार गाव म्हणून भातंगडी हे गाव ओळखलं जातं. आज बळवंत भाऊ मी तसा पश्चिम भागातले, आपण आपल्या विरोधातले उमेदवार पूर्व भागातले उमेदवार असताना सुद्धा या पूर्व भागातल्या जनतेने रमेश कराडच्या पाठीमागे आशीर्वाद उभा केला आणि 3032 मताचं मताधिक्य मला या भागाने दिलं. हे ऋण कधी मी विसरू शकत नाही. मी ज्यावेळेस मुंबईमध्ये गेलो बळवंत भाऊ, त्यावेळेस माझ्याकडे बघितलेला प्रत्येक माणूस म्हणत होता ही जायंट किलर माणूस आहे. यांनी एका देशमुखांना पाडलं. आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी तर मला मिठी मारली, वारे माझा वाघ म्हणले. आणि त्या दिवशी मी ठरवलं भाऊ की आपल्या जिंदगीतलं सगळ्यात शेवटचं स्वप्न जे होतं ते साकार झालं, तर आपलं संपलं. आता आपल्याला काही गरज नाही. म्हणजे ज्या लोकांचं नाव महाराष्ट्रामध्ये एक वेगळं घेतलं जातं, त्यांच्या विरोधात संघर्ष करत असताना एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग संघर्ष करत होतो, त्यावेळेस माझ्याबरोबर माझ्या 18 पगड जाती धर्माचे लोक होते. माझ्याकडे कुणी बागायतदार नव्हता, कुणी 4 चाकीवाला नव्हता, कुणाकडे काय असं सुबत्ता नव्हती, कुणाकडे 4 पैसे नव्हते. पण बळवंत भाऊ माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं. माझ्या कार्यकर्त्यांनी मला कुठं सुद्धा अडवलं नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. माझा कार्यकर्ता कधी मला म्हणला नाही. एकीकडे पैशाचा पाऊस पडत होता, पण माझा कार्यकर्ता जिद्दीने लढत होता. त्याला एकच माहित होतं की आपल्याला यावेळेस काही जरी झालं तर या काँग्रेसचा पराभव करायचा आहे, या महासत्तेचा पराभव करायचा आहे, या हुकुमशाहीचा पराभव करायचा आहे. पण यांना असं वाटत होतं की आमचा पैसा
अरे जो भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा कमवला त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची तुम्ही इमान विकत घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्या नेत्याला विकत घेऊ शकता, जसं उद्धव ठाकरेंना तुम्ही विकत घेतलं, पण माझ्या कुठल्या कार्यकर्त्याला तुम्ही विकत घेऊ शकला नाहीत. ही तुमच्यातल्या पैशाची मस्ती आहे, ती तुम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिली. आज अनेक कार्यकर्त्यांना कुणाला लाख घे, कुणाला 2 लाख घे. भाऊ, माझ्या बूथ प्रमुखाला लाख लाख रुपये द्यायचे, पण माझा बूथ प्रमुख सुद्धा काय म्हणला, तुम्ही मला लाख कशाला, मी तुम्हाला 2 लाख देतो, तुम्ही येतो का आमच्याकडे. एवढा मनानं श्रीमंत असलेला कार्यकर्ता या रमेश कराडच्या आयुष्यामध्ये मला मिळाला, हे माझं भाग्य आहे. माझा जो 25 वर्षापूर्वीचा कार्यकर्ता माझ्याबरोबर जोडला गेला तो आजही माझ्याबरोबर आहे. महादेव, तुम्ही यायला उशीर केलात, देर आहे लेकिन सही आहे असं म्हणायची वेळ आहे. नाही, पण सरकार येण्यासाठी त्यांनी मला मदत केली, त्याचा साक्षीदार मी आहे. म्हणजे सगळ्यांना सांगतो की जरी महादेवचा प्रवेश आज जरी माझ्या पक्षात झाला असला तरी महादेवने मला निवडून येण्यासाठी काही ना काही खारीचा वाटा त्याच्या परीने उचलला, त्याची जाणीव मला स्वतःला आहे. आणि ती मी कधी न विसरणारा कार्यकर्ता आहे. महादेव माझ्या कार्यकर्त्याच्या स्वाभिमानासाठी माझी लढाई आहे. गेले 20 वर्ष झालं मी लढाई लढतोय, एका प्रस्थापिताच्या विरोधात लढाई लढतोय. माझ्या कुठल्या गरीब कार्यकर्त्याचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, ही लढाई माझी आहे. आणि ज्या वेळेस गेल्या 2019ला या भ्रष्ट पैशाच्या माध्यमातून आपला मतदारसंघ विकत घेण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी केलं, त्यावेळेस सुद्धा या बहादर माझ्या मतदारसंघातल्या जनतेने 28-29 हजार मताचं नोटाचं मतदान दाबलं. देशामध्ये विक्रमी मतदान आपल्या मतदारसंघामध्ये झालं. एवढं मतदान नोटाचं देशामध्ये कुठंच कधीच झालं नव्हतं. ते मतदान आपल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये झालं. आणि त्या नोटाच्या मतदानाची दखल घेऊन माझ्या पक्षाने बळवंत भाऊ नोव्हेंबरमध्ये विधानसभाच्या निवडणुका झाल्या. 12 मेला रमेश कराडला विधान परिषदेचं आमदार केलं. किती महिन्यामध्ये? 4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये माझ्या पक्षानं मला विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. मला एका मतदारसंघाचा आमदार केलं नाही तर मला एका महाराष्ट्राचा आमदार करण्याचं काम माझ्या पक्षाने केलं. बळवंत भाऊंनी सांगितलं की बाहेरचा गेटकेनचा ऊस आणला जातो, आमच्या शेतकऱ्याची अडवणूक केली जाते. आमच्या शेतकऱ्याची अडवणूक करून शेतकऱ्याला कसं आपल्या दरवाजात नाक घासायला लावायचं एवढाच प्रयत्न यांच्या माध्यमातून केला जातो. पण इथून पुढच्या काळामध्ये बळवंत भाऊ तुम्ही मला फक्त कायदेशीर साथ द्या, यांना वतनीवर एका सुतासारखं नाही आणलं तर हा रमेश कराड नाही. जर आपले हे कारखाने आपल्या शेतकरी सभासदांच्या मालकीचे असतील तर तिथं आपला अधिकार चालला पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांना तिथं मालक म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. अरे तिथं गावातलं 7,000 नोकरीचं पोरग ते माझ्या 10 एकर 20 एकर बागायतदाराला बाहेर भाऊ म्हणते. ही हिंमत कशामुळे होते? ही हिंमत कुठेतरी आपल्याला आता मोडून काढायची आहे. तुम्ही फक्त साथ द्या, यांना एका लाईनीत आणतो. बळवंत भाऊ तुम्ही जसं म्हणलात ज्या दिवशी गाळप चालू होणार आहे त्या दिवसापासून तुम्ही रोज कुठला ऊस आणला, किती शेतकऱ्यांची तोड दिली आहे, कार्यक्षेत्रातला ऊस किती आलाय, किती टन ऊसाचं गाळप झालंय, कुठल्या शेतकऱ्याचा ऊस किती आलाय, रेकॉर्ड आहे. ते रेकॉर्ड आम्हाला पाहिजे. तुमच्या माझी सांगतो की आपल्या नरेंद्र मोदींचं सरकार देशामध्ये आलं, सहकार खातं देशामध्ये नव्हतं, पण नरेंद्र मोदींनी सहकार खातं निर्माण केलं आणि आपल्या अमित भाई शहाना त्याचं मंत्रालय त्यांना मंत्री केलं. या देशामध्ये नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पक्षाचं सरकार येण्याच्या अगोदर FRP देणं बंधनकारक होतं का? कधी होतं का FRP? काय माहीत तरी होतं का आपल्याला? आपल्या कारखान्याची रिकव्हरी साखर उतारा किती येत होता? 5-7 वर्षाच्या अगोदर हाच मांजरा परिवार त्यांचे गालमाऱ्या भरलेले आहेत बक्षिसं घेऊ घेऊ. 13.5 रिकव्हरी आली, 14 रिकव्हरी आली, 13.25 रिकव्हरी आली. आणि FRP देणं बंधनकारक केलं की तुमची FRP 10-10.25 का झाली हो? का ऊस बदलला का तुमचं मांजरा नदीचं पाणी बदललं? हे सुद्धा आपण कधीतरी विचारलं गेलं पाहिजे. आणि माझ्या तरुण भावांना विनंती आहे की आता वडीलधारी माणसं जरा भीड लोटत नसते त्यांना, पण माझ्या तरुण भावांनी मला साथ द्या. आपल्या हक्काचा आपल्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे. आम्हाला कुणाचं मुंड्या पडून खायची सवय नाही. आम्ही कष्ट करणारी जात आहोत आणि आपली जात शेतकऱ्यांची आहे. बळवंत भाऊंनी सांगितलं आपण आपल्या लेकराच्या तोंडचा घास काढून आपल्या शेतामध्ये घालतो आणि दिवसा दवड्या आपल्यावर दरोडा टाकून हे जर आपल्याला लुटणार असतील तर यांनाही कुठेतरी आपल्याला जाब विचारला पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आता 4 महिने झालेत
मला तुम्ही आमदार म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे. या आमदारकीच्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमच्या माध्यमातून मला करायचं आहे. जिथं जिथं अन्याय असेल तिथं तिथं रमेश कराड आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहे. जिथं जिथं विकासाची कामं असतील तिथं तुमच्याबरोबर मी साथ द्यायला तयार आहे. एकदाच आता 15 वर्षामध्ये तुमच्या गावामध्ये काय विकासाचा निधी काँग्रेसच्या माध्यमातून आला आणि माझ्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या गावामध्ये काय विकासाचा निधी आला याचाही तुम्ही लेखाजोखा करा. सगळ्यांनाच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे. मग यांची आमदारकी कुणासाठी वापरली? तुम्ही जर तुमच्या गावच्या बाजूच्या गावामध्ये तुम्ही निधी देऊ शकत नाहीत तर तुम्ही निधी कुणाला दिला, कुणाचा विकास केला, हे सुद्धा आता जनता तुम्हाला जाब विचारणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो व्यंकटराव जटाळांनी सांगितले की आत्ता आपण एका मंदिराचं लोकार्पण केलं, विठ्ठल रुक्माई मंदिराचं. त्यांनी सुरुवातीला 10 लाख आणले, पुन्हा म्हणले आमचं अर्धवट राहिले, अजून 10 द्यावे लागतील. लगेच 10 दिले गुरुजी. आता त्यांनी काय सांगितलं की बाजूला ते टोपचा मंडप, डोमचा मंडप टाकायचा आहे. व्यंकटराव तुमचा सप्ताह कधी असतो? हनुमान जयंती म्हणजे अजून वर्ष आहे. पुढच्या सप्त्याच्या अगोदर आपल्या पांडुरंगाच्या मंदिराच्या बाजूचा डोम कंप्लीट झालेला असेल एवढा तुम्हाला शब्द देतो. आता काही जण म्हणतील की आमच्या जोशी समाजाने मला निवेदन दिलं आम्हाला सभागृह पाहिजे. खंडोबाचं मंदिराचं एक सभागृह आहे. अजून कुणाचं आहे बाबा? शिवभजनी मंडळाचं एक, आमचे लिमराज बोळंगेने एक शिवभजनी मंडळ. अरे हे भजनी मंडळ निर्माण करण्याचं काम सुद्धा ह्या रमेश कराडांनी केलं. माझ्या मतदारसंघामध्ये 550 भजनी मंडळ माझ्या माध्यमातून तयार झाली. 550 भजनी मंडळाला मी सामान दिलं. ज्यावेळेस बळवंतभाऊ मी रामनवमीच्या निमित्तानं, राम जन्मभूमीच्या आपल्या प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्तानं गावोगाव गेलो. बळवंतभाऊ प्रत्येक गावात गेलं की 80% माझ्या माता भगिनी आणि 10-20% आपले ते बी म्हातारे, पोरं सोरं सुद्धा कमी. मग त्यावेळेस मी मनात ठरवलं की आता आपला संप्रदाय जर टिकवायचा असेल तर आमच्या मायमाऊलींनाच ह्या भजनी मंडळामध्ये घेतलं पाहिजे. म्हणून आपण मायमाऊलींच्या नावानं महिला भजनी मंडळांना 250 भजनी मंडळांना आपण साहित्य दिलं. आणि आज एक आंतरिक समाधान वाटतं बळवंतभाऊ. आज मी त्या मंदिरापासून मला वाजवत माझ्या मायमाऊलींनी भजन करत मला इथपर्यंत आणलं. हे सुद्धा माझं भाग्य आहे. असं भाग्य मिळालं नशीब लागतं आणि ते माझ्या नशिबामध्ये मला मिळत असेल तर मी ते कधीही माझ्या आयुष्यामध्ये त्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही हा मानून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मी स्वतः एका वारकरी संप्रदायाच्या कुटुंबातून जन्मलेला कार्यकर्ता आहे. माझ्यावर त्या वारकरी कुटुंबाचे संस्कार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जे जे माझ्याकडून अपेक्षित करणार ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. पण एकदाच सगळ्या गोष्टी होणार नाहीत. जे तुम्हाला 15 वर्षामध्ये मिळालं नाही ते मी 5 वर्षामध्ये देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे हे तुम्हाला मी वचन देतो. आणि विशेषतः महादेव की मी मला भाग्यवान का समजतो? अतिशय वाईट राजकारण चाललेलं असताना, जातीपातीचं राजकारण चाललेलं असताना सुद्धा, मी एका छोट्या समाजाचा कार्यकर्ता असताना सुद्धा माझ्या या मतदारसंघातल्या बळवंतभाऊ तुमच्यासारख्या जे लोकांनी माझ्यावर जीव ओळून टाकला म्हणून मी आज हे दिवस मला दिसले. मी त्या सगळ्यांचा ऋण व्यक्त करतो. ज्यांनी पैशाच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी शेवटपर्यंत बळवंतभाऊ यावेळेस सुद्धा माझी जागा कशी विकत घेता येईल याच्यासाठी प्रयत्न केला. काही लोक मध्ये पाठवले, त्यांच्या माध्यमातून ती जागा त्यांना कशी देता येईल हा प्रयत्न केला. पण माझ्या पक्षानं माझ्यावर विश्वास टाकून मला जबाबदारी दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं न होणारी गोष्ट तुम्ही सगळ्यांनी करून दाखवली. यातच मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो. आणि हे करत असताना माझ्या घराचं, माझ्या कुटुंबाचं तुम्ही सगळेजण जाणतात. जे वारकरी संप्रदायात आहेत ते तर सगळेच माहिती आहे तुम्हाला. जिथं जिथं मला अन्नदान करता येईल त्या अन्नदान करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. माझ्या घरामध्ये आम्ही 4-5 जणच आहोत, पण माझ्या घरामध्ये रोज कमीत कमी 50 तरी लोक जेवण करून जातात. आणि त्यांचा जो आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे, माझ्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे, त्या आशीर्वादाच्या जोरावर मी आज तुमची सेवा करू शकतो. आज मध्ये 2 महिने आपल्याला उशीर झाला. का झाला, कशामुळे झाला? 1 महिना आमचं अधिवेशन चाललं. त्याच्यानंतर मी माझ्या डॉक्टरकडे गेलो. माझ्या डोळ्याचा थोडा त्रास होत होता. त्यांनी सांगितलं आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन केलं, पण त्या रिकव्हरीला त्यांनी कमीत कमी मला सांगितलं 50 दिवस तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. आणि मला शुगर असल्यामुळे मला थोडंसं अजून 10 दिवस एक्स्ट्रा घरी बसावं लागलं. पण मी घरी जरी बसलो असलो तरी माझ्या सर्वसामान्य गोरगरिबांचे कामं करण्यासाठी मी सगळ्यांच्या संपर्कात होतो. पण दुर्दैवाने
मालकाची चाकरी करणारे, प्रामाणिकपणे चाकरी करणारे काही कार्यकर्ते होते, त्यांनी नाही तर उठवलं. आता पोटनिवडणूक लागणार आहे म्हणले, आता अजून काहीतरी होणार आहे म्हणले का नाही? हो गोविंदराव म्हणत होते का नाही? पण त्यांना एक लक्षात यायला पाहिजे की ज्या रमेश कराडच्या हात पाठ्या डोक्यावर एवढ्या हजारो गोरगरिबांचा आशीर्वाद आहे, त्या रमेश कराडला कुणी काही करू शकत नाही, याची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे. आज आमच्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी असतील, आमचे अजितदादा असतील, या सगळ्या आमच्या तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली. ही योजना बंद करावी म्हणून हे काँग्रेसवाले कोर्टामध्ये गेले होते आणि माझ्या बहिणींच्या खात्यावर जवळ 1,500 रुपये पडायला चालू झाले. आता रेग्युलर हप्ता पडतोय का नाही? पडतो का माझं तुमच्या गावात? हे काँग्रेसवाले काय बोंबलत होते, हे बंद होणार आहे. पण ही योजना बंद होणारी नाही. काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही मळ्याच्या टळवरचं लोणी खाणारे काँग्रेसवाले आहेत. तुम्ही आमच्या विकासाचा पैसा जो आणला, तुम्ही आमच्या गावाच्या नावाने जो पैसा निघाला तो सुद्धा तुम्ही गडप करून टाकला. पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये जो आपल्या नावाने 1 रुपया निघतो तो रुपया तुमच्या गावापर्यंत, तुमच्या खात्यापर्यंत, तुमच्या घरापर्यंत, तुमच्या कुटुंबापर्यंत देण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये होतंय. पांडुरंग, तुमच्या गावामध्ये घरकुलं किती आले? 150. व्यंकटरावजी 163. कधी आकडा ऐकला होता का एवढा? काँग्रेसच्या 15 वर्षाच्या काळामध्ये किती घरकुलं आमच्या गावात आली आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये एका वर्षामध्ये 163. याच्या अगोदर काय आले असतील? म्हणजे जे विकासाचं राजकारण करणारं सरकार आहे, जे विकासाचा आपला विचार करणारं सरकार आहे, त्या सरकारच्या पाठीमागे आशीर्वाद उभा करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आता मी मुळामध्ये आपले ऋण व्यक्त करायला आलोय, आभार मानायला आलोय. तुम्ही जो विश्वास आणि जो आशीर्वाद माझ्या डोक्यावर दिलेला आहे, माझ्या पाठीवर तुम्ही विश्वासानं माझ्या पाठीवर जी थाप मारलेली आहे, त्याच्यामधून मी आयुष्यभर उतराई होणार नाही. तुम्ही जे जे मला सांगाल, जे जे मला करणं शक्य आहे, त्याच्यासाठी मी सदैव तुमच्या ऋणामध्ये आणि प्रेमामध्ये राहणार आहे. तुमच्या गावातील विकासाची कामं कुठली असतील ते सांगा. आता तुम्ही शिवरस्त्याचं, पानंद रस्त्याचं काय ते सांगितलं, ते सुद्धा भातंगडी चिकलठाणा. आता हे चिकलठाण्याचा प्रताप पडला, आपण तालुका अध्यक्ष केलाय. त्याच्या गावामधला पूल बळवंत भाऊ किती वर्ष होत नव्हता रे बाबा? 7 वर्ष बंद पडला होता. 12 कोटी रुपये देऊन तो पूल पूर्ण केला. आपण केला म्हणजे उपकार केले नाहीत. जिथं आपलं चालतंय, ज्याच्यामुळे आपल्या एखाद्या गावाचा विकास होतो, ज्या गावामध्ये आपल्या माध्यमातून एखादं विकासाचं काम जातं, ते काम करून देणं हे आपलं कर्तव्य असतं. त्या भावनेने आपण काम करतोय आणि त्याच्या माध्यमातून गावोगाव विकासाचं काम होत आहे. आज तुमच्या सलगऱ्यामध्ये सुद्धा महादेव काही ना काही विकासाचा निधी आला असेल, फुलं आला का नाही? म्हणजे असे जिथं जिथं आपल्याला मदत करता येईल तिथं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे माझी सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना, माझ्या तरुण भावांना, माझ्या माता भगिनींना, तुम्ही जे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर ठेवलेला आहे, माझ्यावर दाखवलेला आहे, तो प्रेम आणि आशीर्वाद इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्या पाठीमागं ठेवावा, एवढी विनंती करण्यासाठी मी आपल्या गावात आलो. तुम्ही एवढा मोठा आशीर्वाद मला दिला आहे की मी सुद्धा त्याचा उपकार कधी फेडू शकत नाही, एवढं मी ऋण तुमचं व्यक्त करू शकतो. आज काँग्रेसवाल्यांचं नाव घ्यायची सुद्धा भीती लोकांना वाटत होती, पण याच जनतेने दाखवून दिलं की मतपेटीचा एका मताचा काय अधिकार असतो, काय ताकद असते. ज्या दिवशी मी मतदानाच्या दिवशी गावोगाव फिरत होतो, त्या दिवशी बळवंत भाऊ आम्हाला खात्री झाली होती की 100% आपला विजय नक्की आहे. मी ज्या ज्या गावात गेलो त्या गावामध्ये माझ्या मायमाऊलींनी मला जे साथ दिलं, जे माझा आशीर्वाद दिला, माझी ओवाळणी करून भाऊबीज म्हणून मला जे काही ओवाळलं, त्याच्यातून मला एक आत्मविश्वास आला होता की यावेळेस माझ्या मायमाऊल्या भावाला कुठेही कमी पडू देणार नाहीत. आणि त्या भावाच्या पाठीमागं माझ्या मायमाऊलींनी जो आशीर्वाद, माझ्या बहिणीने जो आशीर्वाद उभा केला, त्या आशीर्वादाच्या रूपानं मी आज आमदार झालो. माझ्या सगळ्या बहिणींना सुद्धा माझं हात जोडून विनंती आहे, तुमचे सुद्धा कामं सांगा, तुमच्या अडीअडचणी सांगा. जे जे तुम्हाला मदत करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न इथून पुढच्या आम्ही काळात करणार आहे. त्याच्यामुळं अधिक न बोलता जेवण व्यंकटराव गावातले झालेत, बाहेरगावचे पाहुणे बरं, तर सगळ्यांना स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे माधव.
एवढा मोठा ताफा घेऊन तुम्ही आला, तुम्ही माझ्या पक्षात माझ्यावर विश्वास ठेवून आलात, मनापासून मी तुमचं स्वागत करतो. तुमचा मान सन्मान राखण्याचं काम मी आणि माझ्या पक्षातील सर्व सहकारी करतील एवढा मी तुम्हाला शब्द देतो. जो अनुभव इथून मागच्या काळात तुम्हाला आला तो अनुभव इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला कधी येणार नाही. तुम्ही विकासाचं राजकारण करता, त्याच्यामुळे विकासाच्या राजकारणासाठी हा रमेश कराड सदैव तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. कारण की मी महादेव साळुंकेला गेले 15-20 वर्षापासून ओळखतो. महादेव साळुंकेने स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या जिद्दीने जे काय कमवलं आहे ते त्यांनी कष्टाने कमवलेलं आहे. आणि अशा कष्ट करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभा राहणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की इथून पुढच्या काळामध्ये आपण विकासाचं राजकारण करू. आडवा आणि जिरवाचं राजकारण आपण भाजपमध्ये करू शकत नाही, ते काँग्रेसवालेच करू शकतात. त्या काँग्रेसवाल्यांना अडवायचं आणि जिरवायचं राजकारण आपण सगळेजण मिळून करू. एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला शब्द देतो. परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात त्याबद्दल मी माझ्या वतीनं, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपला आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आणि आयुष्यभर तुमच्या ऋणामध्ये बांधून ठेवण्याचं काम आपण करावं. त्या ऋणामध्ये बांधून राहणं हेच मी इथून पुढच्या काळामध्ये मी माझं कर्तव्य समजतो. आणि एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.